शेवटी मी काय विचार केला होता आणि काय झालं? तरी पण मी माझ्या मुलाला बोलले होते की शिकलेली पोरगी आणू नकोस रे. काय झालं असेल बरं नंदाला? काहून नाराज दिसायली ही ना? काही सुचेना मला, काय करू मी आता? अगं ये नंदा, काय झालं? काकू तुम्ही या ना. काय झालं ग तुला? काहून नाराज दिसायलीस तू? काही नाही काकू, असंच थोडंसं विचार करत होते. ते जाऊ द्या, सकाळी सकाळी तुम्ही कुठे चालल्या? अगं मी असंच थोडंसं सकाळी फिरावं म्हणत आहे बघ. माझे पाय खूप दुखत आहेत. चल तू पण माझ्यासोबत थोडंसं फिरून येऊयात आपण. तेवढं माझं नशीब नाही काकू. अगं नंदा, काय झालं? सकाळी सकाळी एवढा राग तू का करायलीस बरं? काही भांडण झालं का घरामध्ये नंदा? काही वादविवाद झालेत का? काय सांगू काकू, मला खूप कंटाळा यायला बघा इथे राहण्याचा. तो एक माझा मुलगा, मी त्याला पहिलेच बोलले होते, अरे पिंटू घरामध्ये शिकलेली पोरगी आणू नकोस रे. काकू हे तर तुम्हाला पण माहिती आहे की माझा मुलगा चांगलं कमावत होते. मग काय गरज होती बरं शिकलेली पोरगी आणायची? ही आजकालच्या अशा रगेल पोरी कोणाचं ऐकतात का? तुम्हाला माहिती आहे काकू, ती घरामध्येच लेकरांचे ट्युशन क्लास घेते. मी सकाळीच घर एवढं आवरून ठेवते, संध्याकाळपर्यंत बघावं तर उकंडा होतो. आणि ते एक लहान लहान लेकरं नुसतं बोंबतात घरामध्ये. सगळा पसारा करतात, सगळं सामान इकडचं तिकडे फेकून देतात. मला या सोनीला 2 दिवसामध्ये काय वटणीवर आणता येत नाही की काय? ते एक माझं नालायक पोरग एक शब्द ऐकत नाही माझा. अगं नंदा, हे तर खूप चांगलं आहे की बघ, की तुझी सून बाहेर कुठे जात नाही जॉब करण्यासाठी, घरामध्येच लेकरांचे ट्युशन घेते. ती तर 4 पैसे कमावली, ते पण तुझ्या घरामध्येच येत आहेत की. नंदा हे तर तुला माहिती असायला पाहिजे. घरामध्ये जर शिकलेली सून असेल तर होणारे लेकर पण चांगले शिक्षण घेतील की. कमीत कमी ती स्वतःच्या लेकराला घरामध्ये शिकवू तर शकते ना. त्यांना काही गरज नाही पडणार बाहेर ट्युशनला जाण्याची. आणि तसं बघायला गेलं तर शिकलेल्या लोकांना चांगल्या आणि वाईट गोष्टीची समज असते बघ. ती स्वतःच्या लेकराला चांगले संस्कार तर देऊ शकेल. असं कसं बोलायला काकू तुम्ही? आता आम्हालाच बघा, आम्ही आमच्या लेकरांना चांगले संस्कार दिले नाहीत का? त्यांना चांगलं शिकवलं नाही का आम्ही? का बरं आमच्या मुलाला नाही कळत का चांगलं आणि वाईट काय आहे ते, चुकीच्या गोष्टी कोणत्या असतात ते? ते पण चांगल्या पदावर आहेत आज, चांगली सरकारी नोकरी करतात ते पण. काकू तुम्ही जर माझं ऐकलं तर बरं होईल. नवस करा देवाला की शिकलेली सून न भेटो म्हणून. एक तर आजकालच्या पोरी लग्न झालं की आपल्याच पोराला आपल्यापासून दूर करतात. काय माहिती त्यांना काय शिकवतात की. असो नंदा, जाऊ दे, तू तुझ्या मनाचंच करतेस नेहमी. आली मोठी मला शिकवायला इथं. हिच्या घरी लग्न होऊन सून येईल ना तेव्हा हिला कळेल. आपल्याच घरी अंधार संपे ना दुसऱ्याला शिकवायली. तूच बघ आता गुड्डू, हे भांडे पहिलेचे माणसं म्हणून गेलेत की रात्रीचा एकही उष्ट भांडं किचनमध्ये नसावे सकाळपर्यंत. तूच बघ भांड्याचा बाजार पडलाय कसा ते. अजून घेऊन ये तू शिकलेली बायको. गुड्डू मी म्हणते, तुला एवढी चांगली नोकरी आहे, एवढी चांगली पगार आहे, काय गरज आहे तिला जॉब करायची बरं? काय गरज आहे तिला ट्युशन घ्यायची? आता या वयामधले घरातले कामं काय मी करायचे गुड्डू? नेहमी आपला विचार करून चालायचं असं नाही चालत गुड्डू घरामध्ये. पण आई मी काय म्हणतो, सकाळी सकाळी भांडं घासायला तू का चाललीस? तुझी तब्येत खराब होईल, तू नको घासू. अरे गुड्डू, तुला तुझ्या बायकोच्या चुका दिसत नाहीत का? मी बोलताना काय कान बंद असतात तुझे? तुला समजत नाही का मी काय बोलते ते? आई सोनम थकली असेल ग, म्हणून तिनं नाही केले. आणि तसं पण आज मला सुट्टी आहे, मी करतो, राहू दे. गुड्डू आता तू भांडे घासणार आणि ती महाराणी काय झोपून राहणार? मी याच्यामुळेच बोलले होते मला पाहिजे नाही म्हणून शिकलेली सून. पण तुला माझं कुठं ऐकावं वाटते? एक गोष्ट ऐकली नाहीस तू माझी, आणि आता हेच ऐकायचं राहिलं होतं. राहू दे म्हणे, मला सुट्टी आहे, मी भांडे घासतो. आई मी तुला याच्यामुळेच बोललो होतो की घरामध्ये कामवाली बाई लाव म्हणून. पण आई तूच मला सांग, लग्नाच्या पहिले मी तुझी हेल्प करायचं नाही का बरं? आई जेव्हा पण तुझी तब्येत खराब व्हायची मी तुला हेल्प करायचो ना, साफसफाई करायचो, भांडे घासायचो. गुड मॉर्निंग आई. आई तुम्ही बसा, मी लगेच भांडे घासते आणि तुमच्यासाठी चहा नाश्ता बनवून घेऊन येते. आई आई हे सगळे कपडे तू धुतले? हो गुड्डू, हे सगळे कपडे मी माझ्या हाताने धुतलेत. तू कपडे हाताने धुतलेस आई? हो गुड्डू, काय करू आता, सोनम तर ऐकत नाही. ती माझी एक पण गोष्ट ऐकत नाही गुड्डू. ती सगळे कपडे मशीनला लावते, त्याच्यामुळे मी माझ्या हाताने धुवून टाकले सगळे कपडे. आणि तसं पण मी माझ्या कामासाठी दुसऱ्यांना परेशान का करू बरं गुड्डू? त्याच्यामुळे मी ठरवलंय बघ, आजपासून मी माझं सगळं काम करणार. आई असं कसं बोलायलीस बरं तू? आई मी मानतो की सोनं बिझी असते, ते लेकरांचं ट्युशन घेते म्हणून तिला टाइम भेटत नाही बरोबर. आणि तसं बघायला गेलं तर आज मला सुट्टी आहे, मी पण फ्री आहे ना आई. तू मला सांगितलं असतं ना आई, तर मी धुवून टाकले असते सगळे कपडे. मानलं की गुड्डू तुला सुट्टी आहे, तू पण रोज जातोस ना ऑफिसला, तुला पण कंटाळा येत असेल ना, तू थकत नाहीस का? ऑफिसचं काम, येणं जाणं सगळं काही. आता हेच ऐकायचं राहिलं होतं का गुड्डू? दिवसभर तू ऑफिसमध्ये काम करणार आणि संध्याकाळी येऊन घरची कामं करणार काय तू आता? हे बघ गुड्डू, हे मला पाहवत नाही बघ. मी कधी असा विचार केला नव्हता की माझं नशीब असं निघेल म्हणून. मी तर असा विचार केला होता की माझ्या घरामध्ये नवीन सून येईल तर सगळं घराची जिम्मेदारी ती स्वतः एकटी सांभाळेल, घरची कामं करेल, धुणं भांडे स्वयंपाक, कमीत कमी 2 टायमाची भाकर तर भेटेल मला टायमिंगवर. हे काय आहे सोनम? तिकडे बघ आईला किती जोरात लागले ते. आई हे तुम्हाला काय झालं? कपडे बाहेर वाळले होते ना, ते आई आणायला गेली होती. कसं काय माहिती पाय घसरला आणि आई पडली जोरात.
हे बघ गुड्डू, तुझ्या बायकोला तू पहिले सांग की घरामध्ये फिरताना डोक्यावर पदर घेत जा म्हणून. ही आमच्या खानदानची परंपरा आहे पहिलेपासून. आणि तसं बघायला गेलं ना, आपल्या घरातल्या पोरी आणि सुना असं फिरत नाहीत घरामध्ये. मी मेल्यानंतर वागा कसं वागायचं ते. मग फिरत जा म्हणावीला बिना पदराचं घरामध्ये. आई, हे तर तुम्हाला पण माहिती आहे ना, मी जेव्हा पण मार्केटला कुठे बाहेर जाते, ड्रेस घातला असेल तर मी अंगावर ओढणी घेते, साडी घातली असेल तर मी पदर घेत नाही. आई तुम्ही सांगा बरं यांना. पण आई, घरामध्ये मला नाही होणार हे. कारण घरामध्ये एवढे कामं असतात, लेकरांना शिकवायचं असते, त्यांचं ट्युशन असते, सगळं काही बघून मी नाही करू शकत. डोक्यावर पदर वगैरे घेऊ शकत नाही मी. आणि तसं पण आई, डोक्यावर पदर घेऊन मी घरातली कामं कशी करणार बरं, तुम्ही सांगा ना आई हे. आणि आई, जेव्हा आपल्या घरामध्ये कोणी बाहेरचे पाहुणे येतात तेव्हा पण मी डोक्यावर पदर घेते ना. अगं सोनम, सगळे घरातले कामं तर मीच करते, तू करतेस काय? जे तू मला सांगायस की कामं करताना डोक्यावर मी पदर घेऊ शकत नाही म्हणून. तुला तर ट्युशनच्या लेकरांशी घेणं देणं असते, आमचं काय, आम्ही काही पण करू घरामध्ये. हे तर मी आतापर्यंत बघतच आले सोनम, तुला घरातल्या कामाशी काहीही घेणं देणं नसते बघ. हे बघ सोनम, उगाच आईसोबत आर्ग्युमेंट करू नकोस बघ कोणत्या पण गोष्टीहून. तू अगोदर किचनमध्ये जा आणि आईसाठी सूप घेऊन ये. ठीक आहे, मी लगेच बनवून आणते आईसाठी सूप. आई, तू या गोष्टीचं टेन्शन घेऊ नकोस बघ अजिबात. मी पिंकीसोबत या गोष्टीबद्दल बोलतो. तू आता काही विचार करू नकोस बघ, फक्त तू आता रेस्ट कर. सोनम, बरं झालं सोनम तू मला इथेच भेटली, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. सोनम, मी विचार केलाय की मला असं वाटतं की तू ट्युशन सोडून द्यायला पाहिजे आता. ट्युशन सोडून देऊ? पहिले तुम्ही म्हणल्या की ऑफिस सोडून दे, मी ऑफिस सोडून दिलं. मग तुम्ही मला असं पण म्हणल्या होत्या की माहेरी जास्त जाणं चांगलं नसते म्हणून मी तिकडे पण जाणं अवॉइड केलं. आता मला तुम्हीच सांगा की मी घरी बसून काय करू ते. तुम्हाला हे चांगल्या प्रकारेच माहिती आहे की मी घरातले सगळे कामं करून ट्युशनचं काम करते. तुम्हाला आई सहज बोलल्या की ती घरातले काहीच कामं करत नाही आणि तुम्हाला वाटलं ना मी करत नाही म्हणून. मला माहिती आहे मी बोलल्यानंतर तुम्ही ट्रस्ट नाही करणार. हवं असेल ना तुम्ही घरामध्ये कॅमेरे बसवू शकता आणि तेव्हा तर तुम्ही बघणार ना मी करते की नाही घरातले कामं ते. घरातले मी सगळेच कामं करते, आईला बोलायचा एकही शब्द मी ठेवत नाही. हे बघा, मला या गोष्टीचं काही पण वाईट नाही वाटलं जे आई तुम्हाला माझ्याबद्दल सांगते की घरातले काहीच कामं करत नाही म्हणून. आणि तसं बघायला गेलं तर मी या सगळ्या गोष्टीचा जास्त विचार पण नाही करत, कारण ही मला पहिलेपासूनच माहित आहे एका आईला आपल्या मुलाशी किती प्रेम असते ते. मी बघितलंय ना, आई तुम्हाला खूप जीव लावतात ते. पण मला असं वाटते जेव्हापासून आपलं लग्न झाले ना तेव्हापासून आई थोडंसं अनकम्फर्टेबल फील करतात की काय. हो, मी मानते की मला या गोष्टीची जास्त जाणीव नाही आणि मला कळत पण नसेल. तुम्ही मला सांगा, आईला असं वाटते का की तुमच्यापासून मी त्यांना दूर करते ते? कदाचित असं पण असेल, मी जे पण कामं करते ते तुम्ही चांगलंच म्हणता, त्याला कधीच म्हणत नाही की तू असं केलं आणि तसं केलं म्हणून. आईला वाटत असेल ना की काहीच बोलत नाही हा सोनमला म्हणून. कधी कामं जर कमी जास्त होतात तर तुम्ही माझ्यासोबत भांडण पण नाही करत. असो, जाऊ द्या, मी होईल तेवढं चांगलं राहण्याचा प्रयत्न करील. आणि हो, याच्यानंतर जेव्हा तुम्ही ऑफिसहून येणार ना सगळ्यात पहिले तुम्ही त्यांच्याकडे जायचा. जास्तीत जास्त तुम्ही आईसोबत टाइम स्पेंड करा. सोनम, तुला मी आज एक गोष्ट सांगतो, हे आईला कळायला पाहिजे ना आता माझं लग्न झालंय ते. आणि तुला घेऊन सुद्धा मला काहीतरी जिम्मेदारी आहेत. असो, जाऊ द्या, हे सूप तुम्ही घेऊन जा आईसाठी तुमच्या हाताने. सोनम, हे सूप तूच देऊन ये आईला. मला थोडंसं बाहेर काम आहे, मी थोडंसं बाहेर जाऊन येतो आणि संध्याकाळी बोलतो मी आईला या गोष्टीबद्दल. ठीक आहे, मी येतो थोड्या वेळामध्ये. हां, ठीक आहे. आई, तुम्ही किचनमध्ये? आई, तुम्ही कशाला आलात? मी येत होते ना तुमच्या रूममध्ये. तुम्हाला रेस्ट करायला सांगितलं ना यांनी. का बरं, मी माझ्याच घरातल्या माझ्याच किचन रूममध्ये येऊ शकत नाही? तुला विचारून येऊ की काय मी? आणि मी नाही पिणार हे सूप बीप. सगळ्यात अगोदर तर तू मला हे सांग, तू गुड्डूचे काय कानं भरलेस? मी बघतच आले लग्न झालं तसं एक पण गोष्ट ऐकत नाही माझी तो. नेहमी तुझं नाव काढायची काय गरज आहे त्याला? आई, मी काही कानं नाही भरले तुमच्या पोराचे. आई, हा सगळा खेळ तुमच्या संस्काराचा आहे. तुम्ही संस्कारच एवढे चांगले दिलेत की आई तुमच्या मुलाला चांगल्या आणि वाईट गोष्टीमध्ये फरक दिसतो. आई, नेहमी तुम्हाला असं वाटतं की ही माझे गुणगान गातात, माझी तारीफ करतात, माझ्यासोबत भांडण करत नाहीत. पण तुम्ही कधी हा विचार केलाय आई, त्यांनी तुमच्यासोबत पण कधी भांडण केलेत का? मला तुम्ही एक गोष्ट सांगा आई, तुम्ही मला कधीच बरं बघितलं नाही आतापर्यंत, तरी तुम्हाला माझ्यामध्ये काय चुका दिसतात आई? आणि कधी तुम्हाला वाटलं आई की मी चुकले आणि माझी साथ दिली म्हणून त्या गोष्टीसाठी? मला माहिती आहे आई, मुलगी आपल्या घरी कितीही लाडाची असो पण तिला सासरी जाऊन सगळ्यांची कामं करावीच लागतात आणि तरीही तिला कोणी समजून नाही घेत, हे तिला खूप वाईट वाटतं. तरी पण आई, तुम्हाला असं वाटत असेल ना की मी लेकरांना ट्युशन शिकवते ते चुकीचं आहे म्हणून, तर तुम्ही नाराज होऊ नये म्हणून आणि तुमच्या खुशीसाठी मी ट्युशन सोडून देईल आई. तुम्हाला माझं जॉब करणं पण आवडायचं नाही, ते पण मी सोडून दिलं ना आई. पण ह्या गोष्टी नेहमी मुलीच का सहन करतात? तिचे पण काहीतरी स्वप्न असतात, तिच्या पण काहीतरी इच्छा असतात. आज मला खूप वाईट वाटत आहे आई की माझा नवरा शिकलेला असून सुद्धा त्याची आई शिक्षणासाठी आणि लेकरांना शिकवण्यासाठी नाही का बोलत आहे ते. खरंच ही आजकालची खूप वाईट गोष्ट आहे आई, की समजून घेत नाही कोणीच मुलीला. आणि तसं पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे आई, हे एवढे मोठे मोठे महान पुरुष ते शिक्षणामुळेच पुढे गेलेले आहेत आज. पण असो, जाऊ द्या, तुम्हाला आवडत नाही ना मी ट्युशन घेतलेलं आणि ऑफिस केलेलं. मी आजपासून हे काही पण नाही करणार. मी घरातली सगळी कामं करेल, तुम्ही फक्त रेस्ट करा, टेन्शन घेऊ नका. पण तुम्ही असा विचार कधीच करू नका आई की मी तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर करत आहे ते.
आई, तुमची जागा त्यांच्या लाईफमध्ये कोणीच घेऊ शकत नाही बघा, मी पण नाही, कधीच नाही. त्याच प्रकारे आई, तुम्हाला हे कळायला पाहिजे की मी त्यांची वाईफ आहे आणि माझी पण जागा त्यांच्या लाईफमध्ये कोणीच घेऊ शकत नाही. प्रत्येक रिलेशन आपापल्या जागी बरोबर असते आई. तुम्ही टेन्शन घेऊ नका आई, तुमच्या मुलाला तुमच्यापासून दूर कोणीच नाही करणार. मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.